तुम्ही जावा की द्या सांगा नाही घ्यायचं हाय श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये तुमचे स्वागत आहे. आणि आज वार आहे मंगळवार. तर आज आपले गणपती बाप्पा आणि आपल्या गौराबाई सुद्धा आज जाणार आहेत. तर आता आपल्याला नैवेद्य बनवायचा. आता आम्हाला शिदोरी द्यावी लागते गणपती बाप्पांसोबत आणि गौरीसोबत. तर भाकरी आणि अळूवडी दहीभात असं द्यायचा आणि मोदक करायचे गणपती बाप्पांना. खोबरं अजून बारीक करून घ्यायचं आहे. वाजले 2-2:30 वाजलेले आहेत. चला व्हिडिओ आधी तुमच्यापर्यंत पोहोच करते आणि त्यानंतर मग नैवेद्य बनवते. भात झालेला आहे, कुकर झालेला आहे माझा. तर मैत्रिणींनो, आता माझा नैवेद्य बनवून झालेला आहे. सगळ्यात आधी आम्ही गणपतीच्या आधी गौरी घालवून येतो. गौरी ह्या बायकाने घालवायच्या असतात. तर गवर आणि जो चिखलाचा गणपती असतो म्हणजे गणोबा असतो तो घालवायचा आणि त्यानंतर गणपती घालवायचा असतो. तर इथं अळूवडी मी बनवलेली आहे. त्यानंतर दही भात आणि एक भाकरी अशी शिदोरी गौरीसोबत आणि गणोबासोबत द्यायची असते. त्यानंतर आपण जी गणपतीची मूर्ती आणलेली आहे तिच्यासोबत अर्धी भाकरी आणि दही भात परत वडी असा नैवेद्य आपण जी गणपतीची मूर्ती आहे तिच्यासोबत द्यायचा असतो. गणपतीला अर्धी भाकरी याचाच मान आहे, पण गौरीला मात्र अखंड एक भाकरी ही द्यावी लागते. आणि आधी गवर सोडून यायची आणि त्यानंतरच मग गणपती सोडायचा आहे. आता असं का हे मला काय माहीत नाही, पण अशी आमच्या इकडे पद्धत आहे. आता हे बघू शकता तुम्ही, गवर मी पिशवीमध्ये भरलेले आहे. तसेच मी मोदक बनवलेले होते, ते मोदक आणि गणोबा परत एक भाकरी दही भात वडी असं सगळं दिलेलं आहे. आधी गवर सोडून येणार त्यांनी आणि त्यानंतर मग गणपती सोडायचा. त्यानंतर मोदक सगळे नैवेद्याला घेतले आणि मी आणि श्रीने आरती केली. जय देव जय देव दुर्गे दुर्गट भारी तुझविन संसारी अनाथ नाथे अंबे करुणा विस्तारी वारी वारी जन्म. तर गणपती बाप्पा जात असताना ज्या माणसाने गणपती बाप्पा घेतलेले त्यांच्या पायावर पाणी, तसेच गणपती बाप्पांच्या डोळ्यांना पाणी लावायचं. त्या माणसाच्या डोळ्यांना पाणी लावायचं. थोडीशी साखर गणपती बाप्पांच्या समोर ठेवायची. परत ज्या माणसाने गणपती बाप्पा घेतलेले आहे त्यांच्या तोंडात पण थोडी साखर पाणी द्यायचं आणि त्यानंतर मग गणपती बाप्पांना आपण घालवायचं आहे. गणपती बाप्पांची मूर्ती घेऊन जात असताना आपण आपल्या घराकडे 3 वेळा पाठीमागे वळून बघायचं आणि आपण एक 5 वेळा त्यांच्या पाठीमागून असं पाणी थोडं थोडं टाकत जाऊन मग नंतर गणपती बाप्पांची मूर्ती खाली न्यायची असते. तर आमच्या इथनं जवळच कॅनॉल आहे. तर त्या कॅनॉलमध्ये आम्ही गणपती बाप्पा विसर्जन करत असतो आणि दरवर्षी मी पण जात असते गणपती बाप्पांचं विसर्जन करण्यासाठी. आणि खूप बायका आमच्या इकडे येतात गणपती बाप्पांचं विसर्जन. सगळ्याच बायका प्रत्येकांच्या येत असतात. तुम्ही बघू शकता सगळ्या जवळजवळ बायका आहेत इथे. आता आमच्या इथे मोर्या सुख करता दुःख करता वार्ता विघ्नाची नुर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर औटी. आरती वगैरे करायची. तसेच चिरमुरे फरसाणा याचा नैवेद्य दाखवायचा. मी मोदक पण आणलेले होते केलेले, त्याचा नैवेद्य दाखवला. आणि आता मूर्ती उचलून घेऊन खाली जायचं आणि विसर्जन करायचं आहे. बाप्पांसोबत आम्ही थोडे फोटोसुद्धा शूट केले. श्रीचा, माझा आणि यांचा असे फोटोशूट केलेले आहेत. कसं होतं तर यूट्यूबवर व्हिडिओ टाकल्यामुळे आपल्या जुन्या आठवणी सगळ्या राहतात बघा. आता मी ज्यावेळी चॅनल चालू केलेलं त्यावेळी श्री केवढा लहान होता, तर तो मला अजूनसुद्धा म्हणजे व्हिडिओ मी चालू केले की मला श्रीच्या सगळ्या आठवणी जाग्या होतात लहान असतानाच्या. त्यामुळं यूट्यूबचा हा एक फायदा आहे.
तुम्ही जावा की दया संकट नाही घ्यायचं. चला तर आपले गणपती बाप्पांना आपण निरोप दिलेला आहे आणि खूप छान छान अशा मूर्ती इथं बघायला मिळत होत्या, विसर्जनासाठी येत होत्या. तर मैत्रिणींनो, व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटद्वारे मला नक्की कळवा. आजचा व्हिडिओ थोडा छोटा होता. चला तर भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.